सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सुरुवातीपासूनच्या काळातच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 1857 ची स्थापना असणाऱ्या म्हसवड नगर परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हसवडमध्ये प्रचार सभा घेतली होती, तर दुसरीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे होम स्पीच असल्याने त्यांनीही म्हसवडमध्ये कंबर कसली होती। सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या अरुणा महेश गायकवाड यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अरविंद पिसे यांना मैदानात उतरवले होते। प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात असलेल्या अरविंद पिसे यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रहारला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले होते, परंतु त्यांना म्हसवडकर यांनी सपशेल नाकारले आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रहारकडून 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली, त्यात त्यांना मोठ्या फरकाने पराभव झाला। पराभव जिवारी लागल्याने त्यांनी मोफत वाचनालय, बांधकाम कामगार, विधवा महिला, अपंग बांधवांच्या योजनांसह राजकारणाकडे पाठ फिरवली होती, परंतु अचानक एंट्री केलेल्या अरविंद पिसेंवर जनता नाराज होती। त्यात त्यांनी प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेश केला, परंतु राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्यासह म्हसवडमध्ये भाजपचे कमळच नंबर 1 असल्याचे दाखवून दिले। शांत, संयमी व अभ्यासू असलेल्या गायकवाड दाम्पत्याच्या मास्टरमाइंड प्लॅनिंगने अरविंद पिसेंना धूळ चारली। अरुणा गायकवाड व महावीर विरकर यांनी प्रभागामध्ये पायाला भिंगरी बांधली होती। या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास मंत्री गोरे यांनी बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी दिली, त्यामुळे मतदार राजाने नव्या चेहऱ्यांना पसंती दिली। प्रभाग क्रमांक 8 सह म्हसवडच्या विकास कामांच्या मुद्द्यावर अरुणा गायकवाड व महेश गायकवाड जनतेला मते मागत होते। अखेर अरविंद पिसेंना त्यांची जागा दाखवत जनतेने अरुणा गायकवाड यांना स्वीकारले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।